धार्मिक दृष्टीने मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची विधिवत पूजा करत असतो ना। तर मी आज चौथा गुरुवार आहे आणि पूजा मांडणी कशा प्रकारे केलेली आहे, त्याचबरोबर आपल्याकडे आंब्याचं झाड असतं किंवा आंब्याची पानं आपण आणत असतो, तर त्या पाण्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने केला पाहिजे आपल्या घरामधील संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी, तर प्रभावशाली उपाय आहे। तर तुम्ही त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। सध्या धावपळ खूप आहे आणि या धावपळीमध्ये वेळेवर कोणतेच व्हिडिओ बनवता येत नाही। त्याचमध्ये लग्नसराई चालू आहे, लग्नामधील गाण्यांचा आवाज, वाजांचा आवाज यामुळे सुद्धा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येत असतात। तर वेळात वेळ काढून आपण खरं घरातली कामे करून आणि व्हिडिओ बनवणे हे फार वेगळंच काम असतं। शक्य होत नाही खरं वेळेवर सगळं काही होणं, पण वेळेवर जरी झालं नाही तरी करावं तर लागतंच ना। तर आपली सकाळची नित्यनियमाची कामं, लग्नाला जरी जायचं असलं तरी आपल्याला आपली कामे करावीच लागतात। तर आज गुरुवार आहे आणि गुरुवार म्हटलं का माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो। तर लग्नाला पण जायचं आहे आणि पूजाविधीसुद्धा करायची आहे। पहाटेची सगळी कामे आटपून देवपूजा वगैरे करून आम्ही लग्नाला गेलो। लग्नावरून आम्ही 3:30 वाजता आलो। त्यानंतर मी 4-4:30ला ही पूजा मांडणी केलेली आहे। त्याआधी मी बाजारात गेली, बाजारात जाऊन तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे माळा वगैरे आणलेल्या आहेत आणि काही घरातीलच फुलं आहेत। आपण प्रत्येक गुरुवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजासुद्धा प्रसन्न असायला हवी ना, म्हणून आपण सर्व काही करत असतो। कारण साधी मांडणी करून मन प्रसन्न होत नसतं, तर आपण प्रसन्न वाटण्यासाठी अशा बऱ्याचशा काही गोष्टी आपल्या घरामध्ये करत असतो। पूजा तशी साधीच असते बरं, परंतु आपल्याला आवडतं म्हणून आपण कितीतरी याच्यामध्ये फुलं, पानं, रांगोळी आणि दिवे, पंत्या काही ना काही असं वेगळं करत असतो। कारण आपली पूजा ही सुंदर वाटावी, देवीचं रूप हे सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटत असतं। तसं पाहता साधा कलश ठेवून सुद्धा आपल्याला ही पूजा करता येते, परंतु आपण कलशाला जर असं देवीचं रूप दिलं तर आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटत असतं। तर पहाटेची सकाळची देवपूजा इथे झालेली आहे। त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती, तर माझ्याकडे माता लक्ष्मीची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे। मी ह्या दिवाळीलाच ती घेतली होती। त्यानंतर चांदीची माता लक्ष्मीची मूर्ती। तर अशा प्रकारे आपण माता लक्ष्मीची मूर्ती, बाप्पांची मूर्ती, श्रीयंत्र, अन्नपूर्णा मातेची मूर्ती अशा सर्व देवी देवतांना आपण विराजमान करून त्यांची विधीनुसार पूजा करत असतो। आणि हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। गुरुवार म्हटलं का विष्णू भगवान, माता लक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांचे मंत्र, उच्चार, जप सर्व काही करत असतो। श्रीसूक्ताचे पठण करणे, विष्णू गायत्री मंत्र म्हणणे, लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते। घरामध्ये धूप लावणे, दीप लावणे, अशा प्रकारे आपण नैवेद्यामध्ये फळांचा समावेश करणे। सायंकाळी आपण जो काही नैवेद्य प्रसाद बनवतो त्यामध्ये तुम्ही शिरा, खीर अशा प्रकारे बनवून गोडाधोडाचा नैवेद्य करत असतो। त्यानंतर सायंकाळी शेजारी आमच्या मोरेताई आहे, त्यांच्याकडे मी आलेली आहे। तर त्यांनी चौथ्याच दिवशी हळदी कुंकू करून घेतलं। बरेच जण म्हणतात अमावस्या आहे, अमावस्या असल्यामुळे चालत नाही। प्रत्येकाचे आपापले विचार असतात, परंतु तसं काही नसतं। अमावस्येलासुद्धा माता लक्ष्मीची आपण उद्यापन करू शकतो। तर मी इथे आलेली आहे हळदी कुंकू घेण्यासाठी। तर माता लक्ष्मीला नमस्कार असो। तर यांचंसुद्धा देवघर खूप सुंदर होतं। माझ्या ऐकण्यात आलेला एक सुंदरसा असा उपाय आहे, म्हटलं मी तर करणार आहे, तर तुमच्यासोबत का नाही शेअर करावा, कारण यामुळे आपला फायदाच होणार आहे। तर जे काही फायदा होणाऱ्या ज्या वस्तू किंवा गोष्टी असतात ना, त्या मला खूप शेअर कराव्याशा वाटतात। तर चला बघूया। तर आपण अशा प्रकारे आंब्याच्या पानांपासून घराचा वास्तुदोष संपवून टाकू शकतो। तर तो कशा प्रकारे, तर करायचं काय आहे, पुष्कळ आपल्याला आंब्याची पानं घेऊन यायची आहे। त्यांना आपल्याला कुठेही घरामध्ये ठेवू शकतो, हॉलमध्ये, किचनमध्ये किंवा स्टोरूममध्ये, स्टडी रूममध्ये, सगळीकडे आपल्याला पसरवून टाकायचं आहे, अगदी प्रत्येक रूममध्ये। पण ठेवताना मात्र तुम्ही लक्षात ठेवा बरं, आपण कुठे कुठे ही पानं ठेवलेली आहेत, कारण आपल्याला हा उपाय खूप महत्त्वपूर्ण करायचा आहे।
सर्व ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे हिरवीगार फ्रेश पानं ठेवायची आहे। ठेवल्यानंतर आपल्याला 3 दिवसांनी म्हणजे 72 तासांनी ती पाने उचलून घ्यायची आहे। उचलल्यानंतर आपल्याला मोकळ्या जागेवर जायचं आहे। तर तुम्ही टेरेसवर जाऊ शकता, बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये। तर आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे। त्या भांड्यामध्ये आपण जी काही पानं घरात ठेवलेली होती ना, ती एक एक करून सगळी टाकून द्यायची आहे। थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि सगळी पानं प्रज्वलित करायची आहे। जळाल्यानंतर जी काही राख निर्माण होईल ती फेकून द्यायची आहे। तर यामुळे काय होईल, आपल्या घरामध्ये 3 दिवस ही पानं आपण ठेवली तर 3 दिवसाची निगेटिव्हिटी जी आहे ती पानामार्फत घरातून निघून जाते। सर्वात महत्त्वपूर्ण हा उपाय आहे, सगळ्यांसोबत नक्की शेअर करा। आंब्याची पानं ही क्वालिटी खूप आहे त्याच्यामध्ये, तेवढेच ते महत्त्वपूर्ण सुद्धा आहे। होम हवन पूजेमध्ये आपण याचा चांगल्या प्रकारे उपयोग करत असतो। फांदे असो या पानं असो, आपण त्याचा उपयोग करत असतो आणि यामुळे आपल्या घरातील सगळी जी काही निगेटिव्हिटी आहेत, वाईट व्हायब्रेशन आहेत ते निघून जातात आणि आपल्या घरी पॉझिटिव्ह होत असतं। तर काही उपाय असे असतात की आपल्याला त्याला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागत नाही। तर असे उपाय नक्कीच आपण करून बघितले पाहिजे। त्यानंतर तुम्ही बघू शकता मी हॉलमध्ये कशा प्रकारे फ्लोटिंगमध्ये फुलं ठेवलेली आहेत आणि थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे। तर आपल्या हॉलमध्ये डेकोरेशन असो किंवा अदरवाईज कोणत्याही रूममध्ये असो, तर आपण त्याच्यामध्ये बदल केले पाहिजे। बदल केल्याने काय होतं बरं, तर आपण रेग्युलरमध्ये जी झाडझूड करत असतो, केर कचरा काढत असतो, धूळ घाण वगैरे उडत असते आणि आपले जे कपाट असतात किंवा टेबल्स असतात यांच्या मागे सुद्धा जाऊ शकते। तर आपण अशी आवरावर केली किंवा अदलाबदल जरी केलं तरी आपण तो कचरा काढू शकतो, कारण त्यामुळे काय होतं, जी धूळ घाण आहे ती स्वच्छ होऊन जाते आणि आपलं डेकोरेशन हे अजून नवीन प्रकारे दिसत असतं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बदल दिसतो बरं। तर माझं हे नेहमीचं काम आहे की माझ्या हॉलमध्ये जे काही ठेवलेलं आहे डेकोरेशनमध्ये तुम्ही बघू शकता, तर हे मी नेहमी चेंज करत असते। कधी एखादं झाड इकडे तर एखादे फ्लॉवर पॉट एखादेच इकडे किंवा देवांचं जे आहे ठेवलेलं इथे, तर सगळं मी बदलत असते। हे बदलावामुळे काय होतं, आपलं घर हे नेहमी नवीन नवीन वाटत असतं। असं केल्यामुळे आपण नेहमी ॲक्टिव्ह राहतो आणि आपलं घरसुद्धा प्रसन्न वाटत असतं आणि एखाद्यावेळेस बाय चान्स कोणी आलं तरी त्यांनासुद्धा आपलं घर नवीन वाटत असतं। तर अशा प्रकारे मी छोटे मोठे उपाय माझ्या वास्तूमध्ये करत असते, घरामध्ये करत असते, हॉलमध्ये बदल करत असते, देवघरामध्ये सुद्धा बरेचसे बदल करत असते की असं नाही आपलं आहे रोजचं तसंच ठेवायचं। अशा बदलावामुळे काय होतं, आपलं घर नेहमी पॉझिटिव्ह राहतं। तर तुम्हाला आजची दिलेली ही सगळी माहिती कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, माता लक्ष्मी प्रसन्न।